रेणुका बौधाने मॅडम, तुम्ही सांगताय का वाक्य? कुठे गेले ते? 5 पहिले पाऊल टाकले आत्मविश्वासाने. मला वाटतं तुम्ही सांगताय का? हॅलो. हां बोला. नाही, मला ना आवाज येत नव्हता, मध्ये मध्ये ब्रेक होत होता. आता येतोय ना? हा. ओके. तर आता माझं मत असं आहे, तुमच्यातल्या प्रत्येकाने अगदी अर्धा मिनटं जरी बोललात तरी इट विल बी व्हेरी गुड. इट विल बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर धिस वर्कशॉप, फॉर एस्पेशली फॉर मी. सो आपण सुरुवात करूया पहिल्यापासून जे दिसतं त्या. रेणुका मी मॅडम, बोलते. रेणुका बावधाने मॅडम, क्लासबद्दल थोडंसं इंग्लिश किंवा मराठीत कसं वाटतं ते बोला. एक अर्धा मिनटं फक्त, 30 सेकंद. सर, मी क्लास लावला म्हणजे मला इंग्लिश शिकण्याची आवड होती, हां पण भीती खूप वाटत होती. आणि जेव्हा ह्या 15 दिवसाच्या सेशन मध्ये मी क्लास जॉईन केला तेव्हा मला खूप छान वाटलं आणि पुढे शिकण्याची इच्छा होती. सो मी जॉईन केलं आणि तुमच्या मदतीने मला खूपच चांगला अनुभव आला क्लासचा. व्हेरी गुड. आणि मला आता कॉन्फिडन्सही आलाय बोलण्याचा. सो मी प्रॅक्टिस करत राहीन सर रेग्युलरली आणि तुमच्याशी कनेक्टही राहील. येस, व्हेरी गुड. शाबाश. आता अनुराधा देशपांडे थँक्यू सो मच सर. येस, वेलकम. देशपांडे मॅडम बोला. हो सर. हॅलो सर. बोला. टुडे इज माय बर्थडे. हो. हॅलो सर. येस, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. टुडे इज माय बर्थडे. थँक्यू सर. I am very happy. Yes. Because I speak English. Very good. And this year's birthday is special because I take spoken English certificate under Mahesh Pardesi sir. And English spoken class will very good sir. I confidently English speak. Thank you sir. Very good. Some of the sentences are a little here there, but you are speaking with confidence is the very important thing. Very good. So keep it up. Don't give up. मला पहिली. वा वा वा. तुमच्या वाढदिवसाच्या पहिला दिवस आठवतोय सर. हां बोला सर. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. हां, खूप फरक पडला. छान छान करत राहा. येस. मनीषा चव्हाण मॅडम. त्याकडून पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हां, बघा बाकी मैत्रिणी देत आहेत. शाबाश शाबाश. मनीषा चव्हाण मॅडम बोला. थँक्यू. Good afternoon, sir. Yes. Tanishka Group Sakala had arranged a free spoken English class for 15 days and I joined it. I really liked the way Mahesh sir taught and made us understand. So I joined advanced spoken English class. Sir taught all tenses in detail and he took practice of it. Now I am not afraid about tenses. Now I am able to talk correct and proper in English. Mahesh sir motivated us a lot. I am very grateful to sir because my confidence of speaking English escalated. Thank you once again sir for your guidance. If someone want to learn English, I definitely suggest Sumer Institute. Sir, I miss your class very much. My God. Thank you. I am so happy that you spoke a very very beautiful way. Ma'am, keep it up. Very good. Because of you, sir. Very good, ma'am. Very good. Fantastic. Thank you, sir. या अश्विनी म्हेत्रे मॅडम, काय मराठीत बोला तरी चालाल? एक अगदी 10 सेकंड 20 सेकंड बोला तरी चालेल. अश्विनी म्हेत्रे मॅडम बोलते सर. हां. सर, क्लास खरंच खूप छान होता. तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सगळं समजून सांगत होतात आणि मला सुरुवातीला सगळ्या गोष्टी समजतही होत्या, पण माझेच काही प्रॉब्लेम असल्यामुळे माझा प्रॅक्टिस झालेली नाहीये. ओके. पण तरी पण मी प्रयत्न करेल आणि तुम्ही खूपच छान घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी. खरंच सर तुमचं कौतुक. छान, खूप छान घेतलं. थँक्यू मॅम, थँक्यू. फक्त आता प्रॅक्टिस करत राहा बरं का, सोडू नका. हो सर, नक्की करेल. तुमच्याशी कनेक्ट पण राहील आणि प्रॅक्टिस नक्कीच करेल. येस येस, व्हेरी गुड. गीतांजली, कम ऑन. हो. गीतांजली शेलार बोलताय? येस. हां. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर, मी मराठीतून सांगेल. हो. क्लास छान होता सर आणि तुम्ही शिकवलत पण फार सुंदर.
पण माझ्याकडनं तसं झालं नाही एक दीड महिन्यापासनं. हो हो हो. पण तुम्ही सांगितलेलं मी सगळे रूल फॉलो करेन या. आणि तुम्ही पाठवलेले हा. व्हिडिओज व्यवस्थित बघून होमवर्क इनकम्प्लीट आहे माझा तो कम्प्लीट करून पाठवेन. व्हेरी गुड व्हेरी गुड. सर. छान छान करत राहा. व्हेरी गुड करत राहा. काय असेल मला फोन करा तुम्ही बिंदास. यस. जयश्री मॅडम. ओके सर आणि Yes. थँक्यू सर. Welcome. तुमचे फार आभार. वेलकम. जयश्री मॅडम सांगा. अगदी 10 सेकंद बोलला तरी चालेल. काय मोठं नाही बोलला काय घाबरू नका. आणि जयश्री मॅडम यू आर तर एकदम एक्सपर्ट आहात बोलायला. यू आर एक्सपर्ट. होले मॅडम बोलताय ना. बहुतेक तिकडं आवाज जात नाही. बरं मनीषा भोसले मॅडम बोला. मनीषा भोसले मॅडम बोलताय. Yes, sir. या. Good afternoon, sir. गुड आफ्टरनून. Before I class, I cannot speak in English fluently, sir. हां. API is the best and most useful for us. व्हेरी गुड. But now I am, हां sir. हां. But now I am confident to speak in English fluently. Thanks to my sir and Tanishka group. व्हेरी गुड. वा वा. कॉन्फिडन्स उत्तम. करत राहा मॅडम. छान तयारी झालेली आहे. सारिका sir. मॅडम डू वॉन्ट टू से एनिथिंग. येस मॅम. Yes, sir. When I joined class, I was so frightened to हां. speak in English, but now I am so confident. You taught us the tenses and the other things very beautiful way. हां. And now I think, as you told us to think in English, या. so I every day try to think in English, Yes. and I will practice येस. as you told. And thank you, sir, येस. for conducting our class such a beautiful way. या. Thank you so much. व्हेरी गुड मॅम. फॅन्टॅस्टिक. बोलण्यात कॉन्फिडन्स आहे. फॅन्टॅस्टिक. करत राहा. उत्तम. गुड. सुशीला. या. सुशीला ठाकरे मॅडम बोलताय. मराठी. अगदी 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 थोडं बोला. काय हरकत नाही. क्लास खूप छान होता सर. हां. मला इंग्लिशची खूप भीती वाटायची, परंतु तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी होती. विशेष म्हणजे तुम्ही कुणावरही चिडत वगैरे नव्हते. तरी आम्ही तोडके मोडके बोलण्याचा प्रयत्न केला या. आणि तुम्ही सर्व समजून घेतले. थँक्यू सर. वा वा. व्हेरी गुड मॅम. करत राहा. फक्त सोडू नका. होणार एक दिवस. करत राहायचं. सोडायचं नाही. मीनाक्षी. येस. मीनाक्षी गोसावी मॅडम बोलताय. ओके सर. या. हॅलो. हां बोला. मीनाक्षी गोसावी मॅडम स्पीकर ऑन करा. हा केला सर ऑन. हां बोला. येतो आवाज. येतोय. हा येतोय ना. येस हा येस. मी मीनाक्षी गोसावी. हा मी आज फर्स्ट टाइम सगळ्यासोबत बोलते. इंग्लिश मी काही उत्तर देऊ शकले नाही, ठीक आहे. पण मी प्रयत्न करेल. तुम्ही या. शिकवलं खूप छान शिकवलं. या. आणि बऱ्याच वर्षानंतरच्या गॅप मध्ये आज मी क्लासला ऑनलाईन बसली. हां. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आणि खूप सगळ्या मैत्रिणी पण खूप चांगले उत्तर देतात. त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी फायद्याला काही शब्द येत नव्हते, ते काही ऐकायला आल्यामुळे काही बऱ्यापैकी वा वा. समजते. पण मी प्रयत्न करेल आणि एक दिवस बोलून मी तुम्हाला हे पाठवेल. वा वा वा. किती सुंदर. मस्त मॅडम. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि तुमची सर सांगायची पद्धत खूप चांगली असल्यामुळे माझे मध्ये मध्ये गावाला जायचं आणि थोडं लेडीज टेलर असल्यामुळे थोडं डिस्टर्ब होत होतं. हो. पण मी आता इथून थोडा वेळ काढून मी माझं पूर्ण करेल. एक या. दिवस माझं असं आहे तयारी माझी. वा वा वा. शबाश. काय अडचण असेल आणि- बिंदास फोन करा. आज कोणाचा बर्थडे आहे त्यांना हॅपी बर्थडे. हां. अनुराधा मॅडम.
तुमच्या सर्वांबद्दल एक सांगायचं आहे की कुणी मध्ये आधी डिस्टर्ब नाही केलं. एखादा स्टुडंटनी वेळ घेतला तर बाकी कोणी असं नाही म्हटलं सर जाऊ द्या ना, दुसऱ्याला विचारा ना, असं कोणी पण अगदी म्हणजे सोबरनेस, डिसिप्लिन या ग्रुपमध्ये फार बघायला मिळालं. खूप उत्तम. हा ग्रुप मधल्या मुली सगळ्या खरंच माझ्यापेक्षा लहान मोठ्या असतील, कदाचित माझ्या बरोबरीच्या असतील. हो. खूप छान खूप त्यांनी पण उत्तरं दिले. हो 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 अगदी म्हणजे मला त्याबद्दल तुमचं खरंच ॲप्रिशिएशन आहे की कुणी मध्ये डिस्टर्बन्स नाही. फार सुंदर, व्हेरी गुड. आता नीता मॅडम बोलतायत. तुम्ही तर ऑलरेडी पाठवलं रेकॉर्डिंग. तरी पण एक 10 सेकंद बोला मॅम. नीता मॅम स्पीकर ऑन करा, कारण मी जरा म्यूट केलं त्यामध्ये. ऑन करून बोला. Okay, thank you, sir. Yeah. Good afternoon, sir. येस, गुड आफ्टरनून. I'm so happy today. I'm so happy today because I can speak in English. या I really like your teaching method, sir. या You teach students specially attention and so easy way. Thank you so much, sir. येस. I'm so happy today, and I'm so nervous today because our class will be over now. येस. I am also little bit. You can say that. And please. Yes, sir. या पण ठीक आहे, मी कनेक्टेड आहे. डोंट वरी. आपण छानपैकी बोलूया, भेटूया. Okay, thank you, sir. Thank you. येस, वेलकम. Thank you so much, येस. sir. या श्रद्धाजी बोला. तुम्ही पाठवलं मग एकदा बोला. 10 सेकंद बोला. श्रद्धाजी. सर म्हणजे ते बोललेलं बोलू की माझं रॅन्डम अगदी रॅन्डम मराठी. ते कसं आहे, इंग्लिश मराठी कसं आहे, फक्त व्यक्त व्हा. 10 सेकंद सांगा. 10-20. हा सर, खरंच खूप छान क्लास होता. तुम्ही खूप छान शिकवलं. म्हणजे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाले. थोडंसं प्रॅक्टिसला मी माझ्या साईडने कमी पडते, पण सर मी रोज स्टडी करणार आणि चांगल्यापैकी म्हणजे तुम्हाला मी थोड्या दिवसात माझी प्रगती दाखवणार. वा. ते तुम्ही नेहमी कनेक्ट करा. आम्ही काही विचारलं तर प्लीज नक्की. चुकलं तर थोडं ऍड करा. नक्की डोंट वरी. आणि हां आजपासून येणार थोडस नर्वस पण वाटतंय, कारण की उद्यापासून तुमचा जे लेक्चर असायचं आम्ही जी वाट बघायची कधी 3:30 वाजतील आणि लेक्चर अटेंड करू, ते नाही होणार. तर थोडस तिथे म्हणजे एक सवय लागली ना अचानक, आता ते लेक्चर मिस होणार किंवा बंद होणार, तर थोडं कुठेतरी मनाला हे वाटतं. बरोबर आहे. वाटतं. नाही, मी तुम्हाला बरोबर त्यावेळेच्या दरम्यान प्रयत्न करेन होमवर्क पाठवण्याचा. येस. आणि सर मी खरंच माझ्या ज्या पण चुका होत आहे अजूनही त्या मी सगळ्या क्लिअर करायच्या. खूप छान इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करणार. वा. व्हेरी गुड. बेस्ट ऑफ लक श्रद्धा. बेस्ट ऑफ लक. व्हेरी गुड. थँक्यू. या रत्ना कर्डेकर मॅडम सांगा. गुड आफ्टरनून, सर. गुड आफ्टरनून. सर तनिषच्या माध्यमातून जॉईन केलं सर, पण तेव्हा आम्हाला 2च दिवस मिळाले, पण त्या माध्यमातून आम्हाला एवढे चांगले टीचर मिळाले, त्यामुळे इतकं छान शिकायला भेटलं सर. आणि खूप जीव ओतून तुम्ही आम्हाला छान शिकवण्याचा प्रयत्न केला, आणि आम्हाला ते पण म्हणजे बऱ्यापैकी खूप चांगला त्यातून आम्ही शिकलो, आणि बराच कॉन्फिडन्स वाढला. आणि त्याच्यात काय होतं सर, तुम्ही 2 टाइम आम्हाला म्हणजे समजा दुपारचा क्लास मिस झाला तर संध्याकाळी पुन्हा तो चान्स होता, आणि रेकॉर्डिंग पण पाठवत असल्यामुळे जे काहीच मिस झालं नाही, काही नाही सर. आणि खूप छान शिकायला भेटलं, आणि पार्टिसिपेट पण चांगले होते, त्यांच्याकडूनही खूप चांगलं शिकायला भेटलं. बरोबर. आता आमचं तर मी तर रिटायर झाली सर, पण गरजही नव्हती मला, पण असं वाटायचं की चला आता वेळ आहे आपल्याकडे भरपूर, तर काहीतरी शिकायला पाहिजे, म्हणून हा क्लास मी जॉईन केला होता सर. येस. तर त्यात खूप छान शिकवलं सर तुम्ही, आणि आम्ही पुढे पण असंच. आता आम्ही थोडं मागे पडलो अजून, म्हणजे असं पूर्ण मला वाटलं नाही का मला पूर्ण जमायला लागलं असं इंग्लिश. तर आम्ही जे आता पुन्हा मी एकदा क्लास जॉईन करेल सर, पण आता सध्या मला वेळ नाही आहे, आणि तुम्हाला पूर्ण इंग्लिश मध्येच बोलेल पुढच्या वेळेला. आणि खूप छान हसत खेळत तुम्ही क्लास घेतला सर, कधीच चिडले नाही, त्यामुळे खूप खूप आभारी आहे सर. त्यामुळे आम्हाला म्हणजे असं बॉदरेशन हा प्रकार नव्हता. येस. व्हेरी गुड. एकदम जसं चुकलं तरी आम्ही बोलत गेलो तरी तुम्ही मान्य केलं सर. ती पद्धत तुमची खूप छान होती. येस. थँक्यू. छान मॅडम. तुम्ही पण नंतर उत्तर दिली. छान.
हा सर, पण तरी अजून एवढं खास नाही. बाकीचे पार्टिसिपेंट छानच झाले सगळे. हो हो, तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल सर, नक्कीच मी. बेस्ट ऑफ लक. व्हेरी गुड. वा वा. थँक्यू सर, थँक्यू या. सो मच सर. यस, वेलकम. क्लास खूप मिस करू सर. हो घरातले ना. सुद्धा म्हणायचे की तुमची क्लासची वेळ झाली, बसा क्लासला, असं म्हणजे एक लहान मुलासारखं फील यायला लागलं होतं सर आम्हाला. खरंय खरंय खरंय. यस, ओके. ओके सर, थँक्यू सो मच. या, वेलकम. स्मिता चव्हाण मॅडम सांगा. हो सर. काय गुड म्हणता? आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. I am Smita Chavan. I joined Spoken English course Sumet Institute. I like this course. I like his method of teaching. He teaches using API technique, focusing on grammar. He explains the small details of English grammar, which are very necessary to speak English correctly. And because of that, we can speak English confidently. And I am so happy today, sir. Thank you. व्हेरी गुड. वा वा, शाबाश, सुंदर. सर, तुमच्यासारखा चांगला गुरु भेटला म्हणून चांगले विद्यार्थी घडतायत सर. अरे, तुम्ही विद्यार्थी खूप छान आणि डिसिप्लिन ऐकणारे होतात. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. या, प्रतिभा लाथे मॅडम, आवाज येतोय का? दाते मॅडमचा रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम असला तर नाही, आवाज नाही जाणार. जॉईन झाले सर. हा, काय म्हणताय? आत्ताच जॉईन झाले. ओके, बरं, थोड्या वेळाने सांगा मग आता. आत्ताच जॉईन झाले, आत्ताच जस्ट जॉईन झाली. बरं बरं. हा, काय नेमकं कळे ना, बोलते मी. हां, चालेल हा. चालेल. आता 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 स्वप्नालीजी बोला. आहेत का स्वप्नाली? हो सर, आहे. आहे. मला तर आता काय बोलावं तेच कळेना. कारण की माझ्याकडे तर ना इतका कॉन्फिडन्स माझा आलो होता. मी हो. पहिले 15 दिवस जे झालते ना आपले, हो तिथे पण जॉईन केलं आणि तिथे पण मला आन्सर द्यावं असं वाटायचं. हां. पण एवढा कॉन्फिडन्स नसायचा माझ्याकडे बोलायचा. हो हो. तुमचा स्वभाव इतका भारी आहे ना सर, की मी एवढी कॉन्फिडेंटली आता बोलू शकते. क्या बात आहे. वा मला वा. पहिलं खूप असं भीती वाटायची, एवढ्या महिला हो. त्या एवढ्या शिकलेल्या, सगळ्या मोठ्या आपल्यापेक्षा, आपण लहान, आपण कसं बोलायचं हां. नाही का, हो. थोडस असं वाटायचं, दडपण यायचं. आता एवढं भारी वाटतं की आता असं वाटतं सरांना आपण गुरुदक्षिणा काय द्यायची हेच कळणार मला तर. नाही नाही, तुम्ही इंग्लिश चांगलं असं बोलताय. माझ्यासारखं या, नाही मला कसं राहून येतं की आता सरांनी आपल्याला इतकं भारी शिकवलं. माझे तर ना, मला वाटलंच नव्हतं की मी इंग्लिश शिकेन म्हणून. क्या? आणि एवढं क्लिअर झाले ना माझी कॉन्सेप्ट. या. इंग्लिश अशी भाषा आहे, माझी इच्छा होती की आताच्या काळात इंग्लिश थोडी फार का होईना पण यायलाच पाहिजे. हो हो, मी बरोबर. असो नाही तर आणखी कुणी असो, सर्वांना यायलाच पाहिजे. आणि तुम्ही ही आधी आम्हाला संधी ही तुम्ही उपलब्ध केली, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. मला वाटलं नव्हतं नाही, होईल वा. माझ्याकडून. वा, मी स्वप्न. केलाय प्रयत्न. हो, पण स्वप्नाली फार सुंदर प्रगती आहे बरं का. म्हणजे मी मिसेसची, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, म्हणजे खरं आहे याचा अर्थ, की मी मिसेसशी चर्चा करताना म्हटलं होतं की या बॅचचं सुरू झालं तेव्हा मला कळलं नाही काय होईल ते, कारण सर्वजण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून बसलेले, काही जण ग्रामीण भागातले होते. तर कसं होईल माहीत नव्हतं मला, पण मी माझ्या परीने द्यायचा प्रयत्न केला. पण तुम्ही तुमच्या परीने खूप घेतलं छान. तुम्ही कसं घेता यावर सक्सेस होतं आणि तुम्ही छान घेतलं. आता इतकं भारी वाटतं मला तर, की मला असं वाटतं की मलाच काहीतरी एक छान सर्टिफिकेट मिळालं आहे तुमच्याकडून. आणि मी नक्कीच पुढच्या अनेक बॅचेसला पण असंच प्रयत्न करेन. पण मी तुमच्याशी नेहमी कनेक्टेड राहीन. कधी कुणाला काही शंका असेल, कधी गरज असेल, मला फोन करा बिंदास. ओके. हो नक्की सर, तेच, कारण तुमच्यामुळेच मला एवढा कॉन्फिडंट आलाय बोलायला, नाही तर मी कधीच बोलत नव्हते. 4 माणसं जरी दिसली तरी मी शांत बसणारी मुलगी आहे. नाही पण छान. भीतीच वाटायची मला सर. हो पण ना. आता एवढ्या माणसात मी, म्हणजे तुमच्याशी असो, एवढ्या सगळ्या आपल्या महिला असतील त्यांच्या पुढे बोलते, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं. येस, थँक्यू व्हेरी नाही, मच. भीतीच वाटत नाही कसली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही, खरंच थँक्यू सो मच सर. Yes, तुम्ही welcome. खूप कोऑपरेट केलं मला पण आणि या सर्व महिलांना पण. येस, थँक्यू व्हेरी मच. आता मला वाटतं कोण राहिले बरं आता बोलायचं. मला वाटतं आता प्रतिभा दाते मॅडम आहे. रेणुका बावधाने मॅडम बोलला ना तुम्ही सुरुवातीला? हो सर, बोलली. ओके. अजून कोण राहिले का बोलायचं सांगा बरं आपल्या ग्रुपमध्ये. सगळे झाले बोलून? काय बोलू? मी राहिले, मी फक्त. हा, तुम्हीच राहिला. बोला मॅम, बोला.
ऍक्च्युली मला सुरुवातीपासून काय माहित नाही, पण मला असं वाटते की म्हणजे आपल्याबद्दल बोलायचं असं सांगितलंय ना तुम्ही, म्हणजे काय चालू आहे ते. कसा झाला आम्हाला क्लास, काय आपल्याला वाटलं कसं ते वाटतंय? अनुभव. हा, अनुभव. हो, एकदम सुंदर. मी हा. प्रतिभा दाते. आणि येस. सर असं वाटतंय की हा क्लास संपूच नये, कारण इतकी सवय झालीये की आम्ही विसरूच शकत नाहीये. हो. मला वाटतं क्लास मधलं कोणीच विसरू शकत नाही. या. आणि तुमचा स्वभाव सर सगळ्यात बेस्ट तो आहे की तुमची टीचिंग मेथड अशी काय आहे की मला वाटत नाही की आमच्या स्कूल पासून आतापर्यंत कोणी कुठले शिक्षक असे असतील. कारण प्रत्येक वेळेला आम्ही डबल वेळा विचारायचं, टिबल वेळा विचारायचं, खरं तुम्ही कधीच बोला नाही. नाही. म्हणा हा मी परत सांगतो, हा तुम्हाला हा तुमचा हा स्वभाव म्हणजे कृष्णाचा. तुम्ही सर्वांनी पेशन्स आहेत सर तुमच्यात. आम्हाला शिकवलं म्हणजे तुमच्यात किती पेशन्स असतील सर. तुम्हाला ते समजावण्याचं हे खूप चांगलं होतं. त्यामुळं बऱ्यापैकी आम्हाला असं वाटतंय की आम्ही कुठेतरी थोडा कॉन्फिडन्स मिळवला आणि आम्हाला येतंय. आम्ही अजिबातच हे होतो त्यात तुम्ही आम्हाला खूप छान भर दिली. त्यात आमचं घरच्या कामामुळे किंवा आम्ही हाऊसवाईफ असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ कमी मिळतो. हो, ते आहे. की आम्ही प्रयत्न करावे किंवा असं होतंय, थोडंसं कमी होतंय, आम्ही कमी पडतो. पण तुम्ही कधीच नाही कमी पडला सर. आम्हाला असं वाटलंच नाही की तुम्ही कुठेतरी कमी पडताय. नाही, आम्हीच कमी पडत गेलो. नाही, छान. तुम्ही फक्त आता प्रॅक्टिस चालू ठेवा आणि तुम्ही सर्वांनी ना हे जे काही आता व्यक्त झालात ना. हा, येतोय आवाज? हॅलो सर, आवाज येतो? एक मिनिट. आवाज येतोय सर? हा, येतोय आवाज, येतोय. हा, बोला. सरांचाच आवाज येत नाही. हॅलो. हा, बोला, येतोय. हॅलो. हा, बोला, येतोय का आवाज? हॅलो, आवाज येतोय? येतोय सर आता. हा, बोला. कोणाला तरी बोलायचं होतं का? आता येतो. हा, आता तुम्ही सर्वांनी जे व्यक्त झालात ना, तर लिटरली तुम्ही पाणी आणलं डोळ्यामध्ये. आवाज येत नाही सर. हॅलो, येतोय का आवाज? मी बोललेलं कळलं काय सर? हो. आवाज येत नव्हता. सगळं उत्तम. हॅलो सर, आवाज नाही येत. हॅलो. आवाज येत नाही. आज शेवटच्या दिवशी असं काय झालंय? आवाज येत नाहीये. आता येतोय का? हा, तेच कळेल ना. हा, येतोय ना. ओके. मला असं म्हणायचं होतं. हा, बोला. हॅलो सर, बोलायचं हा, बोला. एक मिनिट. बोला. होले मॅडम, बोला. हॅलो. हा. तर खरं सांगू का? हा. तर खूप पूर्वी ना आम्ही लहान होतो चाइल्डहुड मध्ये, त्यावेळेस ते हाडाचे टीचर म्हणून असे असायचे की ते अगदी खूप मनापासून शिकवायचे. हा. तर आता एवढ्यात मी कधीच पाहिलं नव्हतं सर, पण तुम्ही खूप वर्षांनी तसे भेटले की अगदी बाय हार्ट सगळं टीचिंग करत होते. ग्रामर म्हणा, सगळ्या सेंटेन्स म्हणा, एवढं बाय हार्ट सर कोणी शिकवत नाही. आणि एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणात, एवढ्या सुंदर वातावरणात आणि अशा सगळ्या बायकांना झेलायचं म्हणजे ते खूपच अवघड होतं सर. पण ते इतकं पेशन्सने तुम्ही सगळं छान हँडल केलं ना सर, म्हणजे तुमचंच किती कौतुक करावं ते कमी आहे. नाही, थँक्यू सर. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळे बिंडो आणि तुम्ही एकटे इतके हुशार की म्हणजे आम्ही त्यात काहीच नाही करू शकत होतो. प्रत्येक वेळी 100 वेळा एकच प्रश्न विचारणार, हे कसं ते कसं. त्याच्यामुळे तुम्ही कधी चिडला नाही की असं नाही हो, तुम्हाला सांगितलंय ना, लक्ष द्या तुम्ही, असं कधीच नाही म्हणला. मी परत सांगतो, असंच बोलला. एक वेळ आम्हाला रागीन चिडचिड होईल, पण तुमची बिलकुल होत नव्हती सर. तुम्ही विद्यार्थी होता, तुमच्यावर चिडणं योग्य नव्हतं. तुमच्यासारखे टीचर आम्हाला मिळाले. थँक्यू. आमच्या लाईफ मधले पहिले टीचर सर तुम्ही, एवढे छान शिकवणारे. थँक्यू. तुम्ही जे घडलात ना, म्हणजे कमी जास्त, त्यासाठी म्हणजे ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता एक शब्द असा देतो की तुम्हाला कधी गरज लागली तर आय एम ऑलवेज देअर. डोंट वरी. कधी बिंदास तुम्ही मला फोन करा, SMS करा. येस. आणि मी काय करणार आहे बरं का, मी तुम्हाला दररोज. वेलकम.
दररोज काही ना काही तुम्हाला पाठवणार. ग्रुप सर हा असंच राहिला पाहिजे. हा आणि व्हॉट्सअपला आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू सर. हो सर खरंच काय करू हा ग्रुप. सगळ्या विद्यार्थ्यांनी पण एकमेकाशी कॉन्टॅक्ट करावा. हा येस आपण येस आहोत येस त्यांनी सगळ्यांनी. येस येस. हो खरंच आणि हा चालेल. हा ग्रुप तसाच ठेवू एकमेकांची आपण. ओळख होईल ना. हो एवढे दिवस आपण एकत्र आहोत. बरोबर आहे. प्रत्यक्ष तर पाहिलेलंच नाही. आणि बाकी त्यांना पण शिकायला भेटेल अजून हो हो तुमच्याकडनं हो मागे राहिलेले त्यांना. हो या ग्रुपवरती आमच्या सारख्यांना उपयोगी पडेल. हो असं बाय चान्स कधी प्रॉब्लेम वाटला तर आम्ही कुठल्या नंबरवर कॉन्टॅक्ट या करायचं तुम्हाला. 7058781466 शेवटी 66 वाला आहे. 1466 शेवटी आहे म्हणजे हाच नंबर म्हणजे तो तुमचा माझा पर्सनल 70 हा 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 हां 7058781466. कधीही फोन करा, काय अडचण असेल काही नाही. आणि पुण्यामध्ये